ही एक कलियुगी घटना आहे ज्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालेला आहे। आरोपी तरुण व त्याची सावत्र आई व सावत्र भाऊ या तिघांच्या भोवती फिरणारी ही घटना। दिवस होता 13 जानेवारीचा। या घरात सर्व काही सुरळीत चालू होतं। याच दरम्यान एका किरकोळ कारणाने या घरात वाद चिघळला। कारण होतं बाथरूम। होय, बाथरूमला जाण्यावरून या वादाला तोंड फुटलं। दोन सावत्र भाऊ राहुल गुप्ता वय 25 तर आयुष गुप्ता वय 23 हे दोघेही सावत्र भाऊ घरात उपस्थित होते। त्यावेळी आयुष गुप्ता या तरुणाला बाथरूम मध्ये लघुशंकेला जायचं होतं। तो घरातल्या बाथरूम मध्ये जाणारच तितक्यात मोठा सावत्र भाऊ आला। तो म्हणाला, थांब, बाथरूमला आधी मला जाऊ दे। त्यावर आयुष नावाचा तरुण म्हणाला, मला लघुशंकेला जाऊ दे, मी पटकन आत जाऊन येतोय। पण राहुल गुप्ता हा तरुण म्हणाला, नाही, बाथरूमला आधी मीच जाणार। मित्रांनो, तुम्ही म्हणता हे काय बाथरूम बाथरूम या शब्दाचा वारंवार उल्लेख होतोय, तर ही घटनाच बाथरूमला जाण्यावरून घडली। त्या दोन सावत्र भावात बाथरूमला आधी जाण्यावरून वाद पेटला। शेवटी छोटा सावत्र भाऊ असलेला आयुष याने मोठ्या सावत्र भावाला याला शिवीगाळ करत बाथरूम मध्ये प्रवेश केला। आता आरोपी राहुलने हा वाद मनाशी लावून धरला व तो बाथरूम मध्ये गेलाच कसा अशी मनस्थिती मनाशी लावून धरली। हा वाद दुपारी 3 वाजता झाला होता आणि त्याच रात्री पहाटे 4 ला हा वाद थांबला। म्हणजे पहाटे 4 वाजता असं काही घडलं ज्याचा विचार सुद्धा केला तर अंगाला काटा येईल अशी ही घटना। उत्तर प्रदेश राज्यातील मिर्जापूर शहरातून समोर आलेली ही घटना। तर छोट्या सावत्र भावाने मला बाथरूमला जाऊ दिले नाही या विषयावरून तो प्रचंड रागाच्या भरात गेला। पुढे तो त्याला काहीच बोलला नाही, पण हे छोटंसं कारण त्याच्या डोळ्यात खुपत होतं। हाच बदला घेण्यासाठी आरोपी राहुल गुप्ता त्या रात्री पहाटे 4 वाजता उठला व किचन मधली धारदार चाकू घेऊन छोटा सावत्र भाऊ आयुष याच्या रूम मध्ये शिरला। आयुष हा गाढ झोपेत होता। त्यावेळी आरोपी राहुलने कोणताही विचार न करता रागाच्या भरात आयुषच्या पोटात चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली। आयुषचा वेदनेने भरलेला आवाज ऐकून त्याची आई उषा गुप्ता धावत त्याच्या रूम मध्ये आली। तर त्यावेळी तिने समोरचं दृश्य पाहिलं। आपला सावत्र मुलगा राहुल हा आयुषवर चाकूने वार करत आहे। राहुल हा आयुषवर चाकूने वार करत एकामागे एक घाव करत होता। हे पाहताच उषा गुप्ता मधात आली आणि सावत्र मुलाचा आवर घेण्याचा प्रयत्न करत होती। तितक्यात राहुलने आईचा सुद्धा गळा चिरला, ज्यात दोघांचाही तडफडून जीव गेला। सावत्र भाऊ आणि सावत्र आईची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल याने पुरावा लपवण्यासाठी आईचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या कॅनॉल जवळ फरकटत आणलं आणि कालव्यात फेकला। तर सावत्र भाऊ आयुष याचा मृतदेह रस्त्यामधोमध फेकला। या हत्याकांडाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की काल जी घटना घडली ती दोन सावत्र भावात बाथरूमला आधी जाण्यावरून घडली। पण या कुटुंबामध्ये मालमत्तेवरून आधीपासूनच वाद सुरू होता। तसेच कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरामध्ये तळमजल्यावर सावत्र आई उषा गुप्ता ही तिचा पोटचा मुलगा आयुष गुप्ता याला घेऊन राहत होती। तर वरच्या मजल्यावर आरोपी राहुल गुप्ता राहायचा। राहुल गुप्ताच्या पत्नीने त्याला सोडलं होतं, त्यामुळे तो एकटाच राहायचा। आपली बायको आपल्या सावत्र आईमुळेच आपल्या जवळ राहत नाही हा सुद्धा तो विचार करायचा। पोलिसांना आधी आयुष गुप्ता या तरुणाचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। यावेळी पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवून त्याच्या घराची तपासणी केली, तर घरात आरोपी राहुल तरुण हा दिसून आला नाही। पोलीस त्याचा शोध घेत होते, पण आरोपी राहुल गुप्ता हा अयोध्येला जाण्याच्या मार्गावर होता। पोलिसांनी आरोपी राहुल गुप्ता याला अटक केलं व समोर आला हा संपूर्ण घटनाक्रम। त्यानंतर पोलिसांनी त्याला सावत्र आई कुठे आहे असं विचारल्यानंतर तो म्हणाला, मी सावत्र आई उषा गुप्ता हिची सुद्धा हत्या केली व मृतदेह कालव्यात फेकून दिलं। त्यानंतर मृत उषा गुप्ता हिचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आलं। तेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे। फक्त बाथरूमला आधी मीच जाणार या विषयाने या वादाला तोंड फुटलं व हा मॅटर कुठल्या कुठे जाऊन टेकला। तर या थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।